बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग किंवा यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असंही म्हणतात. तर या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. कालपर्यंत 12 भाग झालेले आहेत आणि 340 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजे भाग नंबर 13 पाहणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर हा जो प्रकृती पुरुष विवेक योग आहे, या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादामधून आपणास म्हणजे श्रोत्यास ज्ञान म्हणजे काय याची माहिती मिळते. ज्ञान कशाला म्हणायचं हे समजतं. हे जे शरीर आहे त्याला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आता हे शरीर म्हणजे काय, ह्याला क्षेत्र का म्हटलेलं आहे? क्षेत्र म्हणजे आपली जागा, जमीन, शेती की जे आपण कसतो आणि त्यातून पीक घेतो. तसंच हे शरीर आहे. या शरीराच्या मार्फत आपण सुख आणि दुःख किंवा पाप आणि पुण्य अशी पिकं घेत असतो, म्हणून याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. तर हे शरीर याच्यावर ताबा कोणाचा आहे? हे शरीर नेमकं कोण आहे किंवा हे क्षेत्र याच्यावर सत्ता कोणाची आहे, या संदर्भात बराचसा उहापोह याच्यामध्ये आलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे क्षेत्र आहे हे नेमकं काय आहे हे मी तुला सांगतो. आणि म्हणून ते क्षेत्र म्हणजे काय आहे हे सांगण्यासाठी सुरुवात करतात. आणि क्षेत्र म्हणजे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे हे ते सांगतात. आता हे 36 तत्वांमध्ये 5 पंचेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, नंतर बुद्धी, सुख, दुःख, अव्यक्त, मन, प्राण, 5 उपप्राण, वासना, मन, इच्छा, द्वेष, सुख, दुःख अशा 36 तत्वांपासून हे शरीर बनलेलं आहे किंवा हे क्षेत्र बनलेलं आहे. आणि या शरीरावर अशा ब्रह्माची किंवा चैतन्याची जी सत्ता आहे तिला चेतना असं म्हणतात. त्यानंतर भगवंतांनी ज्ञान म्हणजे काय आहे हे सांगितलेलं आहे. आता ज्ञान म्हणजे काय किंवा त्याची लक्षणं काय आहेत किंवा ज्ञानी पुरुष कसा वागतो, कसा असतो, याची सगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. तर 7 नंबर जो श्लोक आहे त्याचा श्लोकार्थ हा असा आहे की मानाची इच्छा नसणे, म्हणजे आपल्याला कोणी मान द्यावा, कोणी आपलं हार तुरे देऊन सत्कार करावा, कोणी आपली वाहवाह करावी अशी इच्छा नसणं.
दुसरं काय दांभिकपणा नसणं म्हणजे खोटारडेपणा नसणं, खोटं खोटं असं काही नसणार. नंतर विषय येतो अहिंसा, त्यानंतर शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम. तर यातलं आपण मनाची इच्छा नसणे, मानाची इच्छा नसणे म्हणजे कोणी आपल्याला मान द्यावा हे आपण वाचलेलं आहे. दांभिकपणाच्या संदर्भात वाचलेलं आहे आणि मागच्या 4 भागांमध्ये आपण अहिंसेवर आपण बोलत आहोत. अहिंसेवर आपण हेच लक्षात घेतलं की हिंसा म्हणजे काय, जीवाला एखाद्या जीवाचा आपण त्रास देणं, त्याचा जीव घेणं, त्याचा प्राण हरण करण्यास आपण कारणीभूत होणं, याला हिंसा म्हणतात. पण त्याच्यामध्ये अतिशय सूक्ष्मपणे सांगितलेलं आहे की अतिशय जे सूक्ष्म जीव असतात, जे डोळ्यांनीही दिसत नाही, त्यांची सुद्धा हिंसा आपल्याकडून घडू नये, ही जी भावना मनातून निर्माण होते याला अहिंसा असं म्हणतात. त्यात अजून एक सांगितलेलं आहे की कणाकणात देव आहे, मनामनात देव आहे. म्हणजे हे काही छोटे मोठे सगळे प्राणी, हे जी काही जीवसृष्टी बनवलेली आहे ती भगवंतांनी बनवलेली आहे. म्हणून ह्या प्रत्येक प्राण्यामध्ये भगवंत वास करतात. मग अशा प्राण्यांना म्हणजे भगवंतांना आपण इजा कशी पोहोचू शकणार? म्हणून पाऊल टाकताना सुद्धा आपण सावधपणे पाऊल टाकलं पाहिजे की आपल्या पायाखाली किडा, मुंगी, मुंगळा, कीटक असं काही यायला नको. आणि जर समजा तसं दिसलं तर ते आपण पाऊल माघारी घ्यायचं असं सांगितलेलं आहे. तर हे सगळं जीवहिंसेच्या संदर्भात झालं. आता याही पुढे जाऊन भगवंतांनी अर्जुनास सांगताना हे सांगितलेलं अतिशय महत्वाचा भाग आहे हा, की शब्दहिंसा किंवा बोलायचं कसं, काय बोलावं, काय बोलू नये, हे अतिशय स्पष्टपणे याच्यात सांगितलेलं आहे. की शब्द कसे वापरावेत, शब्दाचं महत्व काय आहे, याचं ज्ञान ज्याला झालं तो खरा ज्ञानी आणि तो खरा अहिंसावादी. कारण आपण शब्दानं समोरच्याचं मन एवढं छन्न विच्छिन्न करून टाकतो की त्यापेक्षा त्याचा जीव मारलेला बरा, एवढं त्या शब्दांमध्ये ताकद आहे, एवढी एवढी हिंसा हे शब्द करू शकतात. म्हणून शब्द हे अतिशय सावधगिरीने वापरायचे असतात. आता शब्द वापरताना किंवा आपलं जे बोलणं आहे ते कसं असावं, तर आपल्या बोलण्यातून आपल्या बोलण्यामध्ये अटीतटी नसाव्यात, आपलं बोलणं खरं असावं, आपल्या बोलण्यामध्ये कपट नसावं, आशा, शंका, ठकबाजी नसावी. तसंच आपलं बोलणं कोणाचा बेत मोडेल असं नसावं किंवा कुणाला भीती वाटेल, कुणी डचकून जागा होईल किंवा कोणाला पीडा होईल असं आपलं बोलणं नसावं. म्हणजे काय, समोरच्याचं मन सांभाळून आपल्याला बोलायचं आहे. आपलं बोलणं ऐकून त्याचं मन प्रसन्न झालं पाहिजे, नाही की दुःखी झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं बोलणं असायला हवं. आता हे सगळे अहिंसा हा विषय आहे, हा आपण करायचं जरी ठरवलं, अहिंसेनं वागायचं जरी ठरवलं, तर कसं वागणार? तर ही पहिल्यांदा अहिंसा आपल्याला मनात रुजवावी लागते आणि मनात रुजल्यानंतर ते अवयवांच्या मार्फत तिचं पालन होतं. म्हणजे अगोदर अहिंसा ही मनात आली पाहिजे. मग ती आपल्या अवयवांच्या मार्फत त्याचं पालन होतं, नाहीतर कसं होईल पालन? म्हणून मनाला महत्व दिलेलं आहे इथं. म्हणजे आपण आपल्या मनात पहिल्यांदा ही अहिंसा घट्टपणे रुजवायची. म्हणजे काय करायचं, की आपण आपल्याला नियम घालून घ्यायचे.
कुठल्याही प्राण्याला आपण इजा करणार नाही. कुठला प्राणी व्याकुळ झाला असेल, त्रासलेला असेल, कुठल्या संकटात अडकला असेल तर त्याला आपण बाहेर काढायचं. कुठल्या प्राण्याला तहान लागली असेल त्याला पाणी पाजायचं. चुकूनही कुठल्या प्राण्यावर, कुठल्या किड्या मुंगीवर आपलं पाऊल पडू नये याची काळजी घ्यायची. तसंच त्याचप्रमाणे कुणाचंही मन आपल्याकडून दुखवलं जाणार नाही असे आपण शब्द वापरायचे नाही. आपल्या बोलण्यात अटी असू नयेत, शर्थी असू नयेत, कपट असू नये किंवा थकबाजी असू नये. अशा पद्धतीनं हे सगळं पहिल्यांदा आपण मनात घेतलं पाहिजे, तर ते आपल्या आचरणात येणार आहे. तर असं इथं हे सर्व सांगितलेलं आहे. आता हे जे सगळं मनात येण्यासाठी मन कसं असायला हवं? तर मनात दया असली पाहिजे. तर हे सगळं येणार ना. आपल्या मनात दयाच नाहीये. कुठल्या प्राण्याला आपण आपल्या समोर जर कोणी बकरं कापतंय आणि आपल्याला काहीच वाटत नाही. अरे रे! असं दुःख होत नाही. तर काही उपयोग नाही. असं निर्दयी जे लोकं असतात म्हणजे त्याला पत्थर दिल म्हणतात. दगडाचं मन असणारे. त्यांच्या मनात जर दयाच नसेल तर अहिंसा येणार कुठून? आणि मनातच अहिंसा नाही तर आचरणात कुठून येणार? म्हणून मनामध्ये दया असली पाहिजे. दयाभाव हा असलाच पाहिजे. त्याशिवाय पुढचं काहीच घडत नाही. म्हणून दयेला महत्व आहे इथे. आणि असा जो अहिंसावादी पुरुष आहे, जो कधीही हिंसा करत नाही, तर आपल्याकडून अहिंसेची पूजा करण्यासाठी किंवा आपण जसं हे ऐकतो की एखादा माणूस असा अहिंसावादी आहे, तर त्या पुरुषाचे दर्शन घ्यावे. म्हणजे त्यातले अहिंसेचे थोडेसे तर गुण आपल्यामध्ये येतील, असं इथं सांगितलेलं आहे. आता यानंतर ज्ञानेश्वर माऊली या 13व्या अध्यायाच्या संदर्भात किंवा या अहिंसेच्या संदर्भात सांगताना असं म्हणतात, की हा जो अहिंसा हा विषय आहे, तो मी थोडासा जास्त लांबवला. त्याबद्दल मला तुम्ही संतांनी क्षमा करावी. म्हणजे आपल्याला श्रोत्यांना त्यांनी संत म्हटलेला आहे. आणि एवढा विस्तृतपणे सुंदरपणे हा जो अहिंसेचा विषय सांगितलेला आहे. पण तुमचा वेळ गेला, तुमचा समय नष्ट झाला. म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपली म्हणजे श्रोत्यांना संत म्हणून आपली क्षमा मागत आहेत. किती नम्र भाव आहे बघा मनामध्ये. आपण एवढं जरी शिकलो तरी भरपूर झालं. तर मग ते सांगताना असं माऊली म्हणतात, की गुरं-ढोरं जसं गवत खाता-खाता लांब निघून जातात किंवा पक्षी वाऱ्याबरोबर उडता-उडता लांब निघून जातात. तसंच मी हा विषय बोलता-बोलता थोडंसं जास्त तुमचा वेळ घेतला, विस्तृतपणे सांगितलं. त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा, असं म्हणतात. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आज भाग नंबर 13. आता या 13व्या भागामध्ये ज्ञान म्हणजे काय? हे आपण पाहणार आहोत आणि ज्ञान समजण्यासाठी क्षमा म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आर्जव हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गुरुभक्ती हे 3 विषय एका पाठोपाठ एक येणार आहेत. तर भाग नंबर 13 ओवी नंबर 341. पार्था तेणे पाडे क्षमा जया ते वाढे तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो तरी पढियंते लेणे अंगी भावे जेणे धरिजे तेवी साहणे सर्वची जया त्रिविध मुख्य आघवे उपद्रवांचे मेळावे वरी पाडलिया नव्हे वाकुंड जो अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानावे अनपेक्षिताही करवे
मानू तोची. तर या 13व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 7 मध्ये आपण मुख्यत्वे करून हे पाहिलं की अहिंसा म्हणजे काय आहे. कुठल्याही जीवाची हिंसा करू नये, त्याला त्रास देऊ नये. तो अडचणीत असेल जीव तर त्याला आपण मदत करावी. तहानलेला असेल तर त्याला पाणी पाजावं. ही झाली जीव हिंसेच्या संदर्भात. त्यानंतर शब्द हिंसा सांगितलेली आहे की आपल्या बोलण्यामध्ये अटी नसाव्यात. आपल्या बोलण्यामध्ये घमंड नसावा. आपल्या बोलण्यामध्ये ठगपणा नसावा. आपले शब्द खरे असावेत, कपट नसावं. आणि आपलं बोलणं असं असावं की कोणी डचकून उठू नये, कुणाचं बेत मोडेल असं आपण बोलू नये, भीती वाटेल असं बोलू नये. तर मग कसं असावं बोलणं? तर बोलणं हे आई वडिलांच्या उपदेशाप्रमाणे असावं. बघा, आई वडील आपलं कधीही वाईट व्हावं असं वाटत नसतं. म्हणून आई वडिलांचे उपदेश हे अतिशय उपयुक्त असतात. तर आपलं बोलणं हे प्रत्येकाच्या संदर्भात आई वडिलांच्या उपदेशासारखं असावं असं इथे सांगितलेलं आहे. आता त्याचाच पुढचा भाग आपण वाचन करूयात. आपण ज्या ओव्या वाचलेल्या आहेत त्या ओव्यांचा आपण अर्थ आता लक्षात घेऊयात. त्याप्रमाणे पार्था, ज्यांच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते. एक मिनिट, आपण इथं आलो होतो. खोल तलावात ज्याप्रमाणे कमळाची झाडे असतात किंवा दैववानाच्या घरी लक्ष्मी वास करते, त्याप्रमाणे पार्था, ज्यांच्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते ती लक्षणे सांगतो, म्हणजे ती पूर्णपणे लक्षात येतील. आता भगवंत परत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलत आहेत की ज्ञान म्हणजे काय आहे. पहा, ते सांगतात की ज्ञान म्हणून जे आहे ते ज्या ठिकाणी दंभरहित क्षमा वास करते त्याच ठिकाणी खरोखर आहे असं समज. दंभ रहित क्षमा. दंभ म्हणजे काय? दंभ म्हणजे एखाद्या गोष्टीची गुर्मी असणे, माज असणे. म्हणजे दंभरहित म्हणजे गुर्मी अजिबात नसताना असणारी जी मनातली क्षमाभाव आहे त्याला ज्ञान असं समजावं असं सांगितलं. आता ही क्षमा म्हणजे काय आहे तेच पुढे आलेलं आहे की ज्या योगाने क्षमा वृद्धिंगत होते ती लक्षणं कोणती ती सांगतो असं भगवंत म्हणत आहेत. आता क्षमेची लक्षणं आपण पहिल्यांदा बघूयात. आवडते अलंकार ज्या भावनेने अंगावर धारण करायचे त्याच भावनेने जे बरे वाईट प्रसंग येतील ते सहन करतो. हा जो पुरुष आहे, जो ज्ञानी, जे कोणाला म्हणायचं की जो ज्याच्या मनामध्ये दंभरहित क्षमा आहे, असं त्याला आपण ज्ञानी पुरुष म्हणायचं. मग आता क्षमा म्हणजे काय आहे ते इथे सांगितलेलं आहे की आपण आपल्या गळ्यामध्ये काही अलंकार घालतो. स्त्रिया अलंकार घालतात, गंठण घालतात, मंगळसूत्र घालतात, अजून बरंच काय काय, बोरमाळ वगैरे बरंच काय काय घालतात. हातामध्ये अंगठी घालतात, नाकामध्ये नथनी घालतात, हातामध्ये बांगड्या घालतात. तर ही अलंकार आपण जसं आनंदी होऊन किंवा आपण शोभिवंत दिसावं म्हणून घालतात, त्याचप्रमाणे आयुष्यात जे काही बरे वाईट प्रसंग येतील ते आनंदानं सहन करायचं. याला म्हणायचं क्षमा. आपण जी क्षमा समजतो ना त्याचाच हा विस्तृत अर्थ आहे. आपण क्षमा कशाला समजतो की कोणी आपले भांडण तंटा झालं आणि एखाद्याने क्षमा मागितली, आपण म्हणतो मला क्षमा कर, म्हणजे मला माफ कर, मला माफी दे. ती तर क्षमा आहेच आहे, पण त्याचा हा पुढचा अर्थ आहे. क्षमा म्हणजे नेमकं काय आहे की जसं स्त्रिया अंगावर दागदागिने घालतात, ते जसं आनंदाने दागदागिने घालतात, त्याचप्रमाणे आयुष्यात येणारे जे काही बरे वाईट प्रसंग आहेत ते सुद्धा त्याचप्रमाणे
सहन करायचे. जो करतो तो क्षमावान, तो ज्ञानी. ज्या त्रिविध तापांपासून बहुत उपद्रव होतात, ते ताप सहन करण्याची पाळी आली असता जो कधी दुःख मानत नाही. बघा, आपण मुख्यत्वे करून स्त्रिया लग्नाच्या अगोदर काय आपल्या आई वडिलांच्या घरी असतात. त्यांचं लाडकोड होतं, त्यांना जे हवं ते मिळतं आणि अतिशय सुखी असतात आई वडिलांच्याकडं. पण ज्यावेळेस सासरी येतात त्यावेळेस सासू असते, सासरी असते, जबाबदाऱ्या येतात, मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या येतात आणि त्यामुळं या स्त्रियांना कायम आपलं माहेर आवडत असतं. म्हणून कायम माहेरी राहून चालेल का हो? नाही चालणार ना. तसंच इथं सांगितलेलं आहे की ज्या त्रिविध तापांपासून बहुत उपद्रव होतात, ते ताप सहन करण्याची पाळी आली असता जे कधी दुःख मानत नाहीत ते ज्ञानी. म्हणजे जी स्त्री माहेरी असताना पण सुखी राहते आणि सासरी असताना सुद्धा त्रासात सुद्धा सुखी राहते, त्याला ज्ञानी स्त्री असं म्हणायचं. असं इथे सांग, त्याला ज्ञानी म्हणायचं. अपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिच्यापासून जसा संतोष होतो, तसाच संतोष अनिष्ट प्राप्ती झाली असता जो मानतो. म्हणजे काय, थोडक्यात समभाव असावा. आपल्याला चांगल्या गोष्टीची प्राप्ती झाली तरी आपण आनंदी असावं आणि अनपेक्षित काय गोष्ट झाली, अनिष्ट काय आपल्या आयुष्यात घडलं, तरी सुद्धा दुःख न मानता आपण त्याच पद्धतीनं ते सहन करता आलं पाहिजे. नंतर काय सांगितलं की मानापमान जो सहन करतो, सुख दुःखांनाही जागा देतो आणि निंदेने किंवा स्तुतीने मनाची समता भंगू देत नाही. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. बघा, आपल्याला जे अहंकारी असतात, जे पुरुष अहंकारी असतात, त्यांचा थोडा जरी अपमान झाला तर ते लगेच नाग जसा फणा काढतो तसं फणा काढून उभं राहतात आणि जाब विचारतात, मला असं का, मला मला असं म्हणलास, मला तुला माहितीये का मी कोण आहे? अशा पद्धतीनं ते समोरच्याशी वाद घालतात. म्हणजे अशी लोक मान तरी सहन करतात. म्हणजे त्यांचं कोणी स्तुती केली, सत्कार केला, तर त्यांना अतिशय आनंद होतो. पण थोडा जरी अपमान झाला, तर त्याला ते सहन करता येत नाही. मग यांना ज्ञानी म्हणायचं का? तर यांना ज्ञानी नाही. मग ज्ञानी कोणाला म्हणायचं? जो मान आणि अपमान दोन्ही सहन करतो, तो ज्ञानी. सुख आणि दुःख दोघांनाही सम प्रमाणात जागा देतो, तो ज्ञानी. किंवा निंदा किंवा स्तुती याने मनाची समता भंगू देत नाही, तो ज्ञानी. आपली कोणी स्तुती केली तर हुरळून जायचं नाही आणि कोणी निंदा केली तर खचून जायचं नाही. म्हणजेच काय, समभाव ठेवायचा मनामध्ये. त्याला ज्ञानी म्हणतात. हे आपण 7व्या अध्यायात सुद्धा हे आपण वाचन झालेलं आहे याचं. जो उन्हाच्या तापाने तप्त होत नाही आणि थंडीने कापत नाही आणि कसलाही प्रसंग आला असता भीत नाही. हे दोन्हीही ज्या भावना यात सांगितलेल्या आहेत, ते एकामेकास पूरक अशा भावना आहेत. म्हणजे काय सांगतो, की जो उन्हाच्या तापाने तप्त होत नाही आणि थंडीने कापत नाही, म्हणजे काय, मनात समभाव आहे आणि कसलाही प्रसंग आला असता भीत नाही. आता ज्याच्या मनातच समभाव आहे त्याला कशाची भीती? ज्याच्या मनात समभाव नाहीये, म्हणजे की जो आपला सत्कार करून घेतो आनंदाने, मान एकदम आनंदाने स्वीकार करतो, पण अपमान झाल्यानंतर त्याला सहन होत नाही, म्हणजे त्याला अपमानाची भीती असते. लक्षात घ्या. ज्याला मान अपमान सारखा आहे त्याला काय भीती वाटणार अपमानाची, मानाची ना अपमानाची? काहीच वाटत नाही त्याला. मान झाला काय ना अपमान झाला काय काही फरक पडत नाही. तो खरा ज्ञानी. म्हणजे ज्याच्या मनात समभाव आहे सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत, तो ज्ञानी. मेरू पर्वताला जसा आपल्या शिखराचा भार होत नाही किंवा
यज्ञ वराह जसा दंताग्री धारण केलेली पृथ्वी जड आहे असे म्हणत नाही. मेरू पर्वत जो आहे तर तो असं कधी म्हणतो की हे जे मोठी मोठी शिखरं आहेत त्याचा मला भार होतोय असं कधी म्हणत नाही तो. किंवा यज्ञ वराह म्हणजे यज्ञामधून जो वराह म्हणजे तो निघाला वराह देव जे निघाले होते त्यांनी पृथ्वी बुडत पृथ्वी स्वतःच्या दातावर घेऊन पाताळात घेऊन गेले होते. हे वराह अवतारामध्ये सगळं येतं हे सगळं. तर त्यांना कधी पृथ्वी जड झाली असं झालंय का? असं होत नाही. अथवा स्थावर जंगम भूतांची ज्याप्रमाणे पृथ्वीला दाटी होत नाही त्याप्रमाणे अनेक प्रकारची सुखदुःखे प्राप्त झाली तरी तो कष्टी होत नाही तो ज्ञानी. स्थावर जंगम म्हणजे या पृथ्वीवर जसं आकाश आहे, पर्वत आहेत, समुद्र आहे, नद्या आहेत, त्या सगळ्यांची दाटी पृथ्वीला झाली असे कधी पृथ्वी म्हणते का? तसं कधी म्हणत नाही. त्याचप्रमाणे किती जरी सुख दुःख त्याच्या आयुष्यात आली, तो कष्टी झाला, तरी सुद्धा तो कधीही त्रासून जात नाही. त्याला ज्ञानी असं म्हणतात. नाहीतर बघा थोडं काय मनाविरुद्ध झालं की मनुष्य त्रासून जातो, रागावून जातो, चिडचिड करतो. म्हणजे म्हणजे त्याला ज्ञानी म्हणायचं का? तर नाही. पाण्याचे लोटच्या लोट घेऊन जरी नदी व नद हे आले, तरी ज्याप्रमाणे समुद्र त्यांना आपल्या पोटात घेतो, त्याप्रमाणे ज्याला सहन न होणारी अशी कोणतीही वस्तू नसून आपण सर्व गोष्टी सहन करतो, याची आठवणही ज्याला नसते, तो ज्ञानी. म्हणजे लोक दुःख मोजतात, विशेषतः बायका. तुमच्या आईनं मला असं केलं, मागच्या वर्षी दिवाळीत असं केलं, मला साडी नाही घेतली, नंतर पंचमी आली, त्यावेळेस मला काळी साडी हवी होती, ती नाही घेतली. नंतर रक्षाबंधनाला मला माहेरी जायचं होतं, मला नाही सोडलं. असं आठवून आठवून भांडतात. असं आठवून आठवून भांडतात. तर इथं काय सांगितलेलं बघा, की पाण्याचे लोटच्या लोट समुद्र जसा पोटात घेतो आणि त्याला त्याची आठवण सुद्धा नसते, तसंच आपल्या आयुष्यामध्ये जे काही छोट्या मोठ्या जे काय सुख-दुःखाच्या घटना होतात त्याची आठवण सुद्धा कोण ठेवत नाही, तो ज्ञानी. शरीरा जे पातले ते करुणी घाली आपुले तेथ साहते नवले घेपी जेना. हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाणते ने महिमा ज्ञानासी गा. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परीस अर्जवा रूप करू. तरी आर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तयाही दोषे एकची पैगा. देहाला ज्या ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या सर्व आपणच आहोत, म्हणून आपण सर्व गोष्टी सहन करतो असा ज्याला अभिमान उत्पन्न होत नाही, तो ज्ञानी. अशी अभिमानरहित क्षमा ज्या पुरुषापाशी वास करते त्या पुरुषाच्या योगे अर्जुना उलट ज्ञानासही मोठेपणा येतो. म्हणजे तो पुरुष किती श्रेष्ठ असतो बघा. हे पांडवा, श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे पांडवा, असा जो पुरुष तो ज्ञानाचा खरोखर जिव्हाळाच होय. म्हणजे ज्ञानी कुणाला म्हणायचं हे आता आपण पाहिलं. आपण परत थोडस आपण लक्षात घेऊया की ज्ञानी हा तो आहे की ज्याच्या मनामध्ये दंभरहित क्षमा आहे. त्यानंतर विषयाला क्षमा म्हणजे काय, तर क्षमेची लक्षणं सांगितलेली आहेत की जसं आपण आवडते अलंकार अंगावर घालतो तसंच बरे वाईट सुद्धा प्रसंग त्याचप्रमाणे जो सहन करतो तो क्षमावान आहे.
किंवा ज्या विविध तापांपासून बहुत उपद्रव होतात ते ताप सहन करण्याची पाळी असता, जो कधी दुःख मानित नाही तो क्षमावान. किंवा आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा केली असते ती पूर्ण झाली तरी संतोष मानत नाही किंवा अपूर्ण झाली तरी अनिष्ट प्राप्ती झाली असं म्हणत नाही, तो क्षमावान. किंवा जो मानापमान सहन करतो, मान झाला तरी सहन करतो, अपमान झाला तरी सहन करतो, सुख दुःखात नाही जागा देतो आणि निंदा किंवा स्तुतीने मनाची समता भंगू देत नाही, तो क्षमावान. किंवा तो उन्हाचा तापही सहन करतो, थंडीत कापत नाही, कुठलाही प्रसंग आला तर भीत नाही, तो क्षमावान. म्हणजे जो सगळ्या गोष्टी सहन करतो, कुठलीही गोष्ट सहन होणार नाही अशी त्याच्याकडे गोष्टच नाही, सगळ्या गोष्टी जो सहन करतो आणि त्याची त्याला आठवण सुद्धा नसते, तो क्षमावान आहे. आता याच्या पुढचं आलेलं आहे आर्जव. आर्जव म्हणजे काय आहे? आर्जव म्हणजे सरळपणा. बघा, आपण म्हणतो एखादा व्यक्ती, अरे काय सरळ माणूस आहे, कधी कुणाच्या आध्यात नसतो, मध्यात नसतो, एकदम अल्प बोलतो, थोडं बोलतो, जे काय बोलतो तो खरं बोलतो, अगदी सरळ माणूस. म्हणजे काय हो, सरळ माणूस म्हणजे काय? त्याचे व्यवहार अतिशय सरळ असतात. म्हणजे कुणाला फसवणं नाही, कुणाशी कपट नाही, कुणाला उलट काय सांगणं नाही, ह्याची चाडी त्याला सांगणं, त्याची चाडी त्याला सांगणं, असं नाही. एखादा व्यवहार ठरला की त्या त्या पद्धतीनं वागणार, व्यवहार मोडणार नाही, त्याला आपण सरळ माणूस म्हणतो. तर त्यालाच इथं शब्द आलेला आहे आर्जव. आता हे आर्जव म्हणजे नेमकं काय आहे? किंवा सरळपणा ज्याला काय म्हणतात ते त्याची लक्षणं काय आहेत? त्याचं वर्णन काय आहे? हे आपण इथं वाचूयात. आता आर्जव ह्या विषयीचे वर्णन करतो ते ऐक. असं श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहेत. वाटेल त्या उद्देशाने जरी मनुष्याने काहीही अडचण केली तरी ज्याप्रमाणे त्याला प्राण अनुकूल असतो त्याप्रमाणे सर्व गोष्टीला अनुकूल असणे याचेच नाव आर्जव. समोरच्या व्यक्तीने, समोरच्या मनुष्याने कुठल्याही उद्देशाने जरी आपल्याबरोबर कसलं जरी आचरण केलं तरी त्याला प्राण अनुकूल असतो. त्याप्रमाणे प्राण म्हणजे आपलं मन हे अनुकूल असतं त्याला. त्याप्रमाणे सर्व गोष्टीला अनुकूल असणं याचं नाव आर्जव. म्हणजे कुठल्याही गोष्टीला ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, तो असं म्हणतो ना, ठीक आहे तसं करूया. असं. नाहीतर आपलं आता एखादा प्रसंग तुम्हाला सांगतो, मित्र असतात, ट्रिपला जायचं ठरतं. मग कोण म्हणतं आपण पंढरपूरला जाऊ, कोण म्हणतं आपण लोणावळ्याला जाऊ, दुसरा म्हणतो आपण गोव्याला जाऊ आणि चौथा काहीच म्हणत नाही. तो म्हणतो तुमचं जे काही ठरेल ना ते सांगा, मी तिकडे येतो. म्हणजे आपला सरळ मनुष्य कोण? आर्जव असणारा मनुष्य कोण? तर तो चौथा. ते कुठली अटी घालत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. तुम्ही जे म्हणाल ते ठीक आहे. तुमच्या म्हणण्यात माझं, तुम्ही तुमच्या सुखात माझं सुख. त्याला म्हणायचं सरळपणा म्हणजे आर्जव. हे पहा, सूर्य जसा मनुष्याचे तोंडाकडे पाहून प्रकाश पाडित नाही किंवा आकाश हे ज्याप्रमाणे सर्व जगभर सारखेच पसरलेले आहे. आपण पहिल्यांदा ओव्या वाचूयात म्हणजे आपल्याला हे नीट लक्षात येईल. का तोंड पाहुनी प्रकाशू, ना करी जेवी चंडाशू, जगा एकुची अवकाशू, आकाश जैसे तैसे जयाचे मान, माणूस प्रति आन आन, नोहे आणि वर्तन ऐसे पैते, जे जगेची सोनोळव, जगेसी जुनाट सोयरीक, आप पर हे भाक जाणणे नाही, भलतेनेसी मिळू
पाणिया ऐसा ढाळू कवणे विखी आढळू नेघे चित्त वारियांची घाव जैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया. हे पहा, सूर्य जसा मनुष्याचे तोंडाकडे पाहून प्रकाश पाडित नाही किंवा आकाश हे ज्याप्रमाणे सर्व जगभर सारखेच पसरलेले आहे, त्याप्रमाणे ज्याचे मन प्राण्यागणित निरनिराळे नसून त्याचे वर्तन असे असते. म्हणजे काय, सर्वांशी हा मनुष्य सारख्याच प्रमाणे वागतो. म्हणजे कोण श्रीमंत असेल तर त्याशी नमून, किंवा मोठा अधिकारी आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याशी नमून साहेब 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 असं करणं, असं नाही. किंवा एखादा गरीब असेल त्याला हाडतूड करणं, हे कळतं का नाही तुला, नीट बस, असं नाही. म्हणजे काय, सगळ्यांशीच तो आदरानं वागतो. अगदी कोण गरीब जरी असलं तर या या बसा बसा, काय हवं, पाणी वगैरे हवं का. तसंच कोणी मोठा अधिकारी आपल्या घरी या या बसा बसा, काय पाणी हवं, चहा वगैरे हवा, सगळ्यांशी सारखंच. हा समभाव असला पाहिजे, त्याला म्हणायचं आर्जव, त्याला म्हणायचं सरळपणा. सर्व जग ज्याच्या ओळखीचे आहे आणि ज्याला आपपर भाव नाही, सगळ्यात महत्वाचा शब्द आपपर भाव नाही. म्हणजे माझं तुझं नाही करणार, तो कमी जास्त नाही करणार, समभाव, सगळ्यांच्या बाबतीत समभाव. त्याची वाटेल त्याच्याबरोबर मैत्री होते. पाण्याला ज्याप्रमाणे ढाळ असतो त्याप्रमाणे ज्याचा स्वभाव आहे. पाण्याला जसा उतार असतो, उताराकडे पाणी जातं, जिकडे उतार तिकडे पाणी जातं, तसा त्याचा स्वभाव असतो. आणि काय त्याची लक्षणं आहेत की त्याची कोणाशीही मैत्री होते. छोटा असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो, सगळ्याची त्याची मैत्री होते, असा तो. व कोणतीही गोष्ट करण्याविषयी त्याचे मन आड येत नाही. त्याचे मन आड आड म्हणजे नाहीच, नाही असं नाहीच आहे. कोणती गोष्ट करायचं तर ठीक आहे, करूयात. आता तुम्ही असे विचाराल किंवा आता सगळे, मी जसं मगाशी उदाहरण सांगितले की 4 मित्र आहेत. एक म्हणतो पंढरपूरला जायचं, दुसरा म्हणतो लोणावळ्याला जायचं, तिसरा म्हणतो गोव्याला जायचं, चौथा म्हणतो तुम्ही म्हणाल तसं चला, ठीक आहे, तुम्ही तुमचं जे, तुम्ही जिकडे न्याल तिकडे मी येतो. तसंच आता 4 मित्रच आहेत आणि ते म्हटले आपण काय अभक्ष्य भक्षण करूयात, अभक्ष्य पेय पिऊयात, की ज्या गोष्टीचं आपण नाव घेत नाही, ज्यानं मनुष्य मनुष्यात राहत नाही, असं पेय पिऊयात. किंवा अशा गोष्टी ओढूयात की ज्यातून धूर निघतो. तर त्यालाही यानं हो म्हणायचं का, त्याला आर्जव म्हणायचं का, मग त्याला सरळपणा असं म्हणायचं का? तसा इथं अर्थ अपेक्षित नाहीये. वाईट गोष्टी ह्या वाईटच असतात, त्याला निक्षून नाही म्हणण्याची ताकद आपल्यात पाहिजे. नवे नवे ताकद एवढी असावी की समोरच्यानं आपल्याला विचारण्याच्या बाबतीत धाडस सुद्धा त्याचं व्हायला नाही पाहिजे. कुणाचं धाडस सुद्धा व्हायला नाही पाहिजे की आपण असं काहीतरी प्यायला जाऊया का, किंवा असं काही आपण धुराची गोष्टी ओढूयात का, असं बोलायचं धाडस सुद्धा व्हायला नाही पाहिजे. त्या गोष्टीत अजिबात आर्जव नाही, सरळपणा नाही, काय नाही काय नाही, त्या गोष्टीत आडवा, संपूर्ण आडवा, अजिबात तसलं काही नाही. लक्षात घ्या, दोन्हीतला फरक लक्षात घ्या. चांगल्या कामाला चाललेले आहेत, ट्रिपला चालले, इकडे चालले, हा ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं हे इथपर्यंत ठीक आहे. पण त्या अशा बाकीच्या फालतू गोष्टींच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तसं अजिबात नाही, नाहीच. तर हा फरक लक्षात घ्या. ज्याची वाटेल त्याच्याबरोबर अशी मैत्री होते, त्याचा स्वभाव पाण्यासारखा ढाळ असतो त्याप्रमाणे असतो, व कोणत्याही गोष्टी करण्याविषयी त्याचे मन आड येत नाही. वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ज्याच्या मनाचा
सरळपणा असतो. वारा जसा सरळ वाहतो. वारा कधी गल्ली बोळातून फिरताना बघितला का तुम्ही? या गल्लीतनं गेला, परत वळून दुसऱ्या गल्लीतनं आला, असं नसतो. वारा सरळ वाहत असतो. तसा सरळपणा असावा माणसात. आणि ज्याला शंका व इच्छा मुळीच नाहीत. अतिशय महत्वाचं बघा. शंका, मनात अजिबात शंका नाहीत किंवा इच्छा नाहीयेत. मग तिथं जाऊन काय होईल? मग कसं होईल? माझं कसं होईल? मला कोण तिथं भेटेल? मग असं होईल का? मग तसं होईल का? असल्या शंका काहीच नाही. आणि इच्छा पण काही नाहीत. मला हे मिळालं पाहिजे. मला माझी ही इच्छा आहे. मला गाडी घ्यायची आहे. मला बंगला घ्यायचा आहे. अशा इच्छाही नाहीत. त्याला म्हणतात सरळपणा. त्याला म्हणतात आर्जव. ज्याप्रमाणे आईचे मांडीवर बसण्यास मुलाला शंका येत नाही, त्याप्रमाणे जो दुसऱ्यास मत देण्याविषयी विचार करत बसत नाही. आईच्या मांडीवर मुलाला बसताना शंका येईल का? इथं काटा आहे का? इथं विस्तव आहे का? पोळेल का वगैरे नाही. आईची मांडी आहे ना, सगळ्यात सुरक्षित जागा. आईची मांडी, आईची कुस, सगळ्यात सुरक्षित जागा. तिथं शंका याचा संबंधच नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्यास मत देण्याविषयी जो विचार करत नाही, तो त्याच्या मनात आर्जव आहे, असं आपण म्हटलं पाहिजे. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. त्या आर्जव संदर्भामध्ये अजून पुढे आहे. त्यानंतर गुरुसेवा आहे. याचं आपण उद्या निरूपण करणार आहोत. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत. डोळे मिटायचे आहेत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.